मासे खाणाऱ्यांसाठी एकदम भारी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे खमंग, कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी रवा कोळंबी। ही रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी 100 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे। ती मस्तपैकी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, साफ करून। त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत। हळद घालायची आहे, गरम मसाला आहे तो घालायचा आहे, त्यानंतर लाल तिखट मसाला आहे म्हणजेच मालवणी मसाला तो घालायचा आहे 1 चमचा। त्यानंतर लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे, चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये। आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे याच्यामध्ये। आपण आता ही कोलंबी मॅरिनेट करून घेणार आहोत। अशी हाताच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मॅरिनेट म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता हे 15 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत बाजूला। आपण आता रव्याचं कोटिंग आहे ते तयार करून घेऊया। इकडे मी डिश घेतलेली आहे, डिश मध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे कोळंबी थोडी कुरकुरीत होण्यासाठी। त्यानंतर 1 चमचा रवा आहे तो घालायचा आहे, त्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ सुद्धा घातलेलं आहे व अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे। व आपण आता हे सगळं मिश्रण हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर जी मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती या रव्याच्या मिश्रणामध्ये अशी घोळवून घ्यायची आहे। असा सगळ्या बाजूने रवा त्याला लागला पाहिजे, बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आहे। बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे, बघू शकता मी असे बाकीचे करून घेतलेले आहेत। आपण आता हे शॅलो फ्राय करून घेऊया। आपण आता मस्तपैकी रवा कोळंबी आहे ती करून घेणार आहोत। त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅन मध्ये आपण आता तेल घालायचं आहे। तेलामध्ये आपण आता कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि जी आपण कोळंबी अशी रव्यामध्ये कोटिंग करून घेतली होती ती या तेलामध्ये अशी एक करून सोडायची आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता मीडियम फ्लेमवर या मस्तपैकी अशा शॅलो फ्राय करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। आपण आता या पलटी मारून घ्यायच्या आहेत एक करून अशा। खूप छान लागते रवा कोळंबी, पुदिन्याच्या चटणी बरोबर तर आणखीनच भारी, अगदी हॉटेल सारखी चव लागते। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा, बघू शकता अशा पलटी मारून घ्यायच्या आहेत आणि मस्तपैकी आपली झटपट अशी रवा कोळंबी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।